नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आपले संविधान या व्याख्यानमालेत आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। या व्याख्यानमालेच्या माध्यमातून आपण आपल्या संविधानाचे अंतरंग जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। सध्या आपण आपल्या राज्यघटनेच्या भाग 2 मध्ये नागरिकतेसंदर्भात करण्यात आलेल्या विविध तरतुदींविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। या अगोदरच्या 3 स्वतंत्र व्हिडिओमधून आपण नागरिकतेसंदर्भात अत्यावश्यक असलेली प्राथमिक माहिती तसेच अनुच्छेद 5, 6 आणि 7 यामध्ये करण्यात आलेल्या विविध तरतुदींविषयी विस्ताराने माहिती बघितली। आजच्या भागात आपण अनुच्छेद 8 विषयी विस्ताराने जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। अनुच्छेद 8 हा विदेशात राहणाऱ्या मूळ भारतीय वंशांच्या नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्यासंदर्भात भाष्य करतो। या अनुच्छेद 8 चे शीर्षकच मुळात भारतीय असलेल्या पण भारताबाहेर राहणाऱ्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क असे असून याच्यावर नजर टाकल्यानंतर आपल्या लक्षात आलेच असेल की ह्या अनुच्छेद 8 मध्ये अशा भारतीय मूळ वंशांच्या नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्यासंदर्भात भाष्य करण्यात आलेले आहेत की जे सध्या भारतात नाही तर विदेशात राहतात। अशा विदेशात राहणाऱ्या मूळ भारतीय वंशाच्या नागरिकांना नेमक्या कोणत्या अटी आणि शर्तींवरती भारतीय नागरिकत्व देण्यासंदर्भात तरतूद या अनुच्छेद 8 मध्ये करण्यात आलेली आहे ते आपण अनुच्छेद 8 च्या कायदेशीर वाक्यातून जशीच्या तशी पाहूया। अनुच्छेद 8 अनुच्छेद 5 मध्ये काहीही असले तरी जी व्यक्ती किंवा जिच्या मातापित्यांपैकी किंवा आजींपैकी कोणीही एक गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 मुळात अधिनियमित केल्याप्रमाणे यात व्याख्या केलेल्या भारतात जन्मले होते आणि जी त्याप्रमाणे व्याख्या केलेल्या भारताच्या बाहेरील कोणत्याही देशात सामान्यतः निवास करत आहे अशी कोणतीही व्यक्ती जर तिने त्या काळी ज्या देशात ती राहत असेल त्या देशातील भारताच्या राजदौतिक किंवा वाणिज्यदौतिक प्रतिनिधीकडे डोमिनियन ऑफ इंडियाच्या सरकारने किंवा भारत सरकारने विहित केलेल्या नमुन्यात व रीतीने या संविधानाच्या प्रारंभापूर्वी वा नंतर नागरिकत्वासाठी केलेल्या अर्जावरून अशा राजदौतिक किंवा वाणिज्यदौतिक प्रतिनिधीने तिची भारताची नागरिक म्हणून नोंदणी केलेली असेल तर भारताची नागरिक असल्याचे मानले जाईल। या अनुच्छेद 8 चा भावार्थ आणि त्यातील तरतुदी यांविषयी विस्ताराने जाणून घेण्याअगोदर आपण जरा थोडक्यात या अनुच्छेद 8 ची ऐतिहासिक पार्श्वभूमी नक्की काय होती हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। बंधू आणि भगिनींनो, इंग्रजांच्या भारतात झालेल्या आगमनानंतर कितीतरी आधुनिक विचार प्रवाह आपल्या येथे वाहू लागलेले होते। हळूहळू इंग्रजांनी भारताचा बराचसा भूभाग आपल्या नियंत्रणाखाली आणला होता। आता ह्या एवढ्या मोठ्या भूभागावरती नियंत्रण करण्यासाठी राज्यकारभार करण्यासाठी प्रत्येक वेळेला ब्रिटनमधून कर्मचारी वर्ग येथे आणणं ब्रिटिशांना परवडणारं नव्हतं आणि म्हणूनच त्यांनी काय केलं की इथलाच कर्मचारी वर्ग आपल्या भारतातच निर्माण करावा म्हणून इंग्रजांनी 1813 च्या संधी कायद्यामध्ये भारतीयांना अनेक विषयांचं शिक्षण हे इंग्रजीतून देण्याचा निर्णय घेतला। इंग्रजांचा हा निर्णय आम्हा भारतीयांच्या दृष्टीने आधुनिक शिक्षणाची द्वारे उघडणारा होता। या निर्णयाचे अनेक दूरगामी परिणाम आपल्याला इथे दिसून येतात। कितीतरी भारतीय आपले भारतातले शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी विदेशात जाऊ लागले। आता त्यातील काही लोक परतले परंतु काहींनी नोकरीनिमित्त किंवा व्यवसायानिमित्त तेथेच राहणे पसंत केले। तसेच ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध कितीतरी भारतीयांच्या हालचाली या विदेशातून देखील चालू होत्या। या कारणास्तव देखील बरेचसे आपले भारतीय हे विदेशामध्ये वास्तव्यास होते। ब्रिटनमधून भारताचा राज्यकारभार बघण्यासाठी लंडनमध्ये भारत मंत्र्यासाठी एक इंडिया हाऊस सारख्या कार्यालयाची स्थापना करण्यात आलेली होती। अशा अनेक सरकारी कार्यालयांमध्ये देखील कितीतरी भारतीय वंशाची लोक कार्यरत होती। या आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कारणांनी देखील कितीतरी भारतीयांचे वास्तव्य हे विदेशामध्ये होते। काहींच्या तर अगदी 1-1, 2-2 पिढ्या देखील ह्या विदेशामध्ये वास्तव्यात गेलेल्या होत्या। परंतु कोणत्याही कारणास्तव का होईना विदेशात राहून देखील ज्या भारतीयांची नाळ आपली मातृभूमी असलेल्या भारताशी घट्ट जुळालेली होती अशा सर्व भारतीयांना स्वतंत्र भारताचे नागरिकत्व सन्मानाने आणि कायद्याने देणे गरजेचे होते आणि म्हणूनच आपल्या राज्यघटनेमध्ये ह्या अनुच्छेद 8 च्या तरतुदींचा समावेश करण्यात आला। आता ह्या अनुच्छेद 8 ची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेतल्यानंतर आपल्या लक्षात आलंच असेल की ह्या अनुच्छेद 8 मध्ये ज्या व्यक्तींचा उल्लेख करण्यात आलेला आहे त्या व्यक्ती विविध कारणाने सध्या सुद्धा विविध देशांमध्ये विदेशामध्ये राहत आहेत। ते सध्या भारताच्या राज्यक्षेत्रात राहत नाहीत आणि ते आहेत त्याच स्थितीत म्हणजे ते आता सध्या ज्या देशात राहत आहेत त्या देशात राहून देखील सुद्धा भारतीय नागरिकत्व मिळवू शकतील अशा पद्धतीच्या तरतुदी या अनुच्छेद 8 च्या माध्यमातून करण्यात आलेल्या आहेत। आणि म्हणूनच या अनुच्छेद 8 ची सुरुवातच अनुच्छेद 5 मध्ये काहीही असले तरी अशी करण्यात आलेली आहे।
भारतीय नागरिकत्व मिळवण्यासंदर्भामध्ये अनुच्छेद 5 मध्ये नेमक्या कोणत्या अटी आणि शर्तींचा समावेश आहे याविषयी आपण या अगोदरच्या अनुच्छेद 5 या व्हिडिओमध्ये विस्ताराने माहिती बघितलेली आहे, त्यामुळे त्याचं इथे मी पुनरावृत्ती करत नाही। परंतु ज्या जाणकारांना त्याविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल त्यांनी आवर्जून हा अनुच्छेद 5 हा व्हिडिओ बघावा आणि अनुच्छेद 5 च्या तरतुदी विस्ताराने जाणून घ्याव्यात। बंधू आणि भगिनींनो, परंतु मुद्दा लक्षात यावा म्हणून मी इथे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो की या अनुच्छेद 5 मध्ये भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी जी पहिलीच अट आहे ती अधिवासाची आहे। म्हणजे भारतात ज्या व्यक्तींचा अधिवास आहे त्याच व्यक्तींना भारतीय नागरिकत्व मिळू शकतं आणि ती अट जी आहे तर ती अनिवार्य आहे। परंतु अनुच्छेद 8 मध्ये ज्या व्यक्तींचा उल्लेख करण्यात आलेला आहे त्या व्यक्ती मात्र सध्या सुद्धा विदेशात राहत आहेत। मग अशा व्यक्तींना भारतीय नागरिकत्व मिळवताना या अनुच्छेद 5 मध्ये असलेली अनिवार्य असलेली जी अधिवासाची अट आहे ती अट आडवी येऊ नये म्हणूनच या अनुच्छेद 8 ची सुरुवातच मुळात अनुच्छेद 5 मध्ये काहीही असले तरी अशी करण्यात आलेली आहे। अनुच्छेद 8 च्या कायदेशीर वाक्यावरून काळजीपूर्वक नजर टाकल्यानंतर आपल्या निश्चितच लक्षात येईल की हा अनुच्छेद 8 विदेशात राहणाऱ्या मूळ भारतीय वंशाच्या नागरिकांना केवळ संविधानाच्या प्रारंभीच नव्हे तर संविधान लागू झाल्यानंतर देखील भारतीय नागरिकत्व देण्यासंदर्भात भाष्य करतो। आपण या अगोदर भारतीय नागरिकत्व देण्यासंदर्भामध्ये जे अनुच्छेद 5, 6 आणि 7 बघितलेले होते, या तिन्ही अनुच्छेदांमध्ये सर्वसाधारणपणे केवळ एकाच प्रश्नाचं उत्तर देण्यात आलेलं होतं आणि ते म्हणजे संविधानाच्या प्रारंभी म्हणजेच 26 जानेवारी 1950 रोजी कोणकोणत्या व्यक्तींना भारतीय नागरिकत्व देण्यात येईल। परंतु हा अनुच्छेद 8 मात्र या अनुच्छेद 5, 6 आणि 7 प्रमाणे केवळ संविधानाच्या प्रारंभीच नव्हे तर त्याच्या नंतर देखील विदेशात राहणाऱ्या मूळ भारतीय वंशांच्या लोकांना भारतीय नागरिकत्व देण्यासंदर्भात भाष्य करतो। आता आपण विदेशात राहणाऱ्या मूळ भारतीय वंशांच्या नागरिकांना नेमक्या कोणत्या अटी आणि शर्तींवरती भारतीय नागरिकत्व देण्यासंदर्भात तरतूद या अनुच्छेद 8 मध्ये करण्यात आलेली आहे त्याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। या अनुच्छेद 8 नुसार विदेशात राहून भारतीय नागरिकत्व मिळवण्यासंदर्भामध्ये केवळ 2च अटींची पूर्तता या मूळ भारतीय वंशांच्या नागरिकांना करणे गरजेचे होते। त्यातली पहिली अट ही जन्मावर आधारित होती। या जन्मावर आधारित असलेल्या पहिल्या अटीनुसार विदेशात राहून भारतीय नागरिकत्व मागणाऱ्या व्यक्तीचा जन्म हा भारत सरकार कायदा 1935 या कायद्यामध्ये भारताचे जे राज्यक्षेत्र निश्चित करण्यात आलेले होते त्या राज्यक्षेत्रात झालेला असावा। आता 1935 मध्ये आपला भारत हा आत्ताचा पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यासह अखंड स्वरूपात होता। अशा अखंड असलेल्या भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये संबंधित व्यक्तीचा जन्म झालेला असावा आणि जर का त्या व्यक्तीचा जन्म अशा अखंड भारतात झालेला नसेल तर त्या व्यक्तीच्या आई किंवा वडिलांपैकी किमान एकाचा तरी जन्म या अखंड असलेल्या भारतामध्ये झालेला असावा आणि जर हेही नसेल तर त्या व्यक्तीच्या आजी आजोबांपैकी, मग ते आजी आजोबा आईकडील असो किंवा वडिलांकडील असो यांच्यापैकी किमान एकाचा तरी जन्म या अखंड असलेल्या भारताच्या राज्यक्षेत्रात झालेला असावा। म्हणजेच थोडक्यात स्वतः ती व्यक्ती किंवा तिच्या माता पित्यांपैकी एक किंवा तिच्या आजी आजोबांपैकी एक यांचा जन्म जर ह्या 1935 ला असलेल्या अखंड भारतात झालेला असेल तर भारतीय नागरिकत्व मिळवण्यासंदर्भामध्ये या अनुच्छेद 8 मध्ये असलेली जी पहिली जन्म आधारित अट आहे ती पूर्ण होणार होती। आता या अनुच्छेद 8 संदर्भामध्ये एक अतिशय महत्त्वाची बाब लक्षात घ्या की या अनुच्छेद 8 मध्ये मूळ भारतीय वंशाची व्यक्ती ठरवताना 1935 मध्ये जो अखंड भारत होता त्या भारताच्या राज्यक्षेत्राचा संदर्भ घेण्यात आलेला आहे। म्हणजेच काय तर आत्ताचा पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यासह अखंड असलेल्या भारताच्या राज्यक्षेत्राबाहेर जे इतर देश आहेत त्या इतर देशात राहणाऱ्या मूळ भारतीय वंशांच्या नागरिकांनाच भारतीय नागरिकत्व देण्यासंदर्भात हा अनुच्छेद 8 भाष्य करतो आणि म्हणूनच या अनुच्छेद 8 मधील तरतुदी पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये राहणाऱ्या मूळ भारतीय वंशांच्या नागरिकांना लागू होत नाहीत आणि तसंही या दोन देशांसंदर्भामधील नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्यासंदर्भामध्ये या अगोदरच आपल्या राज्यघटनेच्या अनुच्छेद 6 आणि अनुच्छेद 7 मध्ये विस्ताराने तरतुदी स्वतंत्रपणे करण्यात आलेल्या आहेत। जन्मावर आधारित ही पहिली अट बघितल्यानंतर आता आपण अनुच्छेद 8 मध्ये असलेली दुसरी अट पाहूया। या दुसऱ्या अटीप्रमाणे अशा संबंधित व्यक्तींना ते ज्या कोणत्या देशात वास्तव्य करत असतील तेथील त्या काळी भारत सरकारने नियुक्त केलेल्या राजदौतिक किंवा वाणिज्य दौतिक प्रतिनिधीकडे डोमिनियन ऑफ इंडियाच्या सरकारने किंवा भारत सरकारने जो काही भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी निश्चित केलेला विहित नमुना आहे त्या नमुन्यात आणि भारत सरकारने निश्चित केलेल्या पद्धतीनुसार अर्ज करणे गरजेचे होते।
आता या अर्जाची शहानिशा करून जर का त्या राजदौतिक किंवा वाणिज्य दौतिक प्रतिनिधीने त्या संबंधित व्यक्तीची भारताची नागरिक म्हणून जर का नोंदणी केलेली असेल तर मग मात्र अशा विदेशात राहणाऱ्या मूळ भारतीय वंशाच्या नागरिकाला भारताचे नागरिकत्व दिले जाणार होते। या अनुच्छेद 8 नुसार भारतीय नागरिकत्व देत असताना कोणत्याही व्यक्तीसोबत कोणत्याही आधारावर, खास करून धर्माच्या आधारावर भेदभाव केला गेला नाही। यावरून आपल्याला आपल्या घटनाकारांच्या उदात्त विचारांचे आणि व्यापक मानवतावादी दृष्टीचे दर्शन घडल्याशिवाय राहत नाही। असे उदात्त विचार आणि प्रचंड दूरदृष्टी असलेले आपले घटनाकार असल्यामुळेच ते आपल्याला एक जगतश्रेष्ठ असं संविधान बहाल करू शकलेले आहेत। असे जगतश्रेष्ठ विशाल हृदय संविधान आम्हा सर्व भारतीयांना बहाल केल्याबद्दल आम्ही सर्व भारतीयांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेच्या इतर सदस्यांचे सदैव ऋणी राहिले पाहिजे। धन्यवाद।